एवढं सगळं घडलं आणि तू काहीच नाही सांगितलंस मला. तुला मला सांगावंसं नाही वाटलं? मित्र म्हणतोस ना मला, अरे साधा फोन तरी करायचा होतास. हे बघ, ते काही नाही पारू, तुम्ही दोघंही आमच्या सोबत येत आहेत आत्ता. सारंग, हे बघ, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नाही जगू देणार. सारंग, हे बघ. हो पारू, सारंग सर अगदी बरोबर बोलतायत. तुम्ही चला ना आमच्या सोबत. आणि अशा कठीण प्रसंगात आपल्या मित्रांकडून मदत घ्यायला हवी की नाही? बरं मला सांग, जर मी ह्या परिस्थितीत असते तर सगळ्यात आधी तू माझ्या मदतीला धावून आली असतीस ना? मग तू खूप सोसलंयस आजवर, पण आता बास झाला. मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही दोघंही चला आमच्या सोबत. एक मिनिट, तुम्ही दोघं जरा शांत व्हा ना. हे बघा, आम्हाला तुमची काळजी कळतेय. असं समजा की आमची परीक्षा चालू आहे. येळ वाईट आहे, पण नशिबानं आम्ही दोघं एकत्र आहे. आणि काही लागलंच तर तुम्ही दोघं आहात की आमच्या सोबत. हक्कानं हाक मारू तुम्हाला. पण सावली, सारंग सर, ही आमची परीक्षा आहे. आम्हाला लढू द्या. देवी आईंना आमचा अभिमान वाटत असं काहीतरी करायचं आहे. देवी आईंचं मन जिंकायचं आहे आम्हाला. प्रत्येकाच्या आयुष्यात ही नात्यांची अग्निपरीक्षा येतेच की. सावली, तू बी दिलेस की अशा अग्निपरीक्षा? त्यामुळे आमची विनंती आहे की ही लढाई आम्हाला लढू द्या. आम्ही निभावून नेऊ समजा. तुम्हाला काय वाटलं की आम्ही इथे खूप काही दुःखात वगैरे आहोत? अरे खूप मजेत आहोत आम्ही. आणि सगळं इकडे बरं का, पारू सोबत असताना काहीच टेन्शन नसतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला खात्री आहे की लढाई तुम्ही नक्की जिंकाल. अरे म्हणते का? आणि अहिल्या मॅडम नक्कीच तुम्हाला सन्मानाने घरी नेतील. सावली, आपण का आलो होतो इथे? काय झालं? अरे आमंत्रण देण्यासाठी आलो होतो आम्ही. आमंत्रण? कसलं आमंत्रण? आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे, छोटीशी पार्टी ठेवली आहे. अरे वा, तुम्ही यायचंय. अरे आम्ही येऊ. हा आदित्य, तुम्ही जर नाही आलात ना, मी पार्टी सुरूच नाही करणार. नाही, येणार, नक्की येणार. काळजी करू नको.